IPS होणं याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? फायनान्समध्ये मी ICW मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. सेबीमध्ये मॅनेजर म्हणून पण मी काम करत होते. पण तेही करताना मला असं वाटत होतं की माझा जॉब ह्या क्युबिकल पुरता किंवा या ऑफिस सेटअप पुरता नाही आहे. मला फील्ड जॉबची ओढ होती. या क्षेत्रात काम करताना किती सॅक्रिफायसेस करावे लागतात? पहिल्यांदा जेव्हा माझं पहिलं बाळंतपण होतं त्यावेळी हौसेने आम्ही डोहा जेवण करायचं ठरवलं होतं. माझे सासरची लोकं, माझ्या माहेरची लोकं घरी आले होते आणि खेडला त्यावेळी मी पोस्टेड होते आणि एका राजकीय नेत्यांना अटक केल्याची बातमी आली आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक वाहनांवर करायला सुरुवात केली. हायवे बंद झाला. मला जसा कंट्रोलचा कॉल आला की असं काहीतरी चाललंय, तर मला अजूनही माहिती आहे की त्या प्रसंगाचे जे फोटो आहेत तर त्या फोटोमध्ये त्या बायका माझी ओटी भरतात आणि मी फोनवर हां ठीक आहे इकडून हे करा तिकडून, आणि मी तर सांगितलं लवकर लवकर भर, लवकर 5 जणींनी काय करायचं ते लवकर लवकर करा. असं करून मी त्या 5 जणींकडून ओटी भरून घेतली. मीनवाईल फोर्स मागवला, माझ्या लोकांना तिथे केलं, मी देखील तिथे गेले. खालापूरला झालेल्या रेव पार्टीवरती धाड टाकणाऱ्या महिला पोलीस अधिकारी तुम्ही होतात. आम्ही एक संध्याकाळी 6च्या दरम्यान आम्ही ती रेड टाकली होती. 6-6:30च्या दरम्यान अख्खा रात्रभर ती कारवाई चालू होती. त्या ह्याच्यामध्ये आमच्या रेव पार्टीमध्ये जी मुलं मुली आम्हाला सापडली होती, बरीचशी त्यांच्या म्हणजे कुठल्याही भान देखील नव्हतं त्यांना कसल्या गोष्टीचं. म्हणजे असा काही अनुभव आहे का की जो तुम्ही आत्ता आम्हाला सांगू शकताय की आम्ही हे काम एकत्रित केलं आणि तेव्हा स्त्री शक्तीचा खरंच अभिमान वाटला? एक वानवडीला मी पुण्याला DCP असताना एक घटना घडली होती ज्याच्यामध्ये एक लहान मुलगी होती. एका मुलाच्या संपर्कात आल्यानंतर ती घरातून गेली होती आणि ती घरातून गेल्यानंतर रेल्वे स्टेशनलाच तिला काही जणांनी रिक्षावाल्यांनी आम्ही तुला सोडतो, आम्ही हे करतो असं सांगून ते तिला घेऊन गेले. एका रिक्षावाल्याने तिला दुसऱ्या रिक्षावाच्या ताब्यात दिलं. असं जवळजवळ 15-16 पुरुष जे आरोपी होते त्यांनी तिच्यावरती गैरप्रसंग केले होते. तर त्यावेळी आम्ही तिला खूप विश्वासात घेऊन तिच्याकडून सगळी माहिती घेतली. तिचा सगळा प्रवास तो सगळा आम्ही केला आणि त्याच्यानंतर सगळ्यांना अरेस्ट केलं. मी NIAमध्ये ॲडिशनल SP म्हणून काम करत असताना महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीनही याचा ज्युरिस्डिक्शन त्याच्यामध्ये होतं आणि त्या काळामध्ये राजकोटमध्ये लोन वुल्फ अटॅक असतो की ज्याच्यामध्ये तू एकटा जाऊन एखाद्या ठिकाणी छोटासा धमाका करू शकतोस, एखाद्या ठिकाणी एखाद्यावर हल्ला करू शकतोस. तर असं त्या दोघा भावांना रॅडिकलाइज केलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की तिथं एक प्रसिद्ध मंदिर आहे, त्या मंदिराच्या ठिकाणी जेव्हा उत्सव असतो तेव्हा तिथल्या भाविकांवर हल्ला करायचा. तर ह्या सगळ्याचा आम्ही तपास केला होता आणि नंतर त्याच्यामध्ये त्या दोन्ही भावांना 10 वर्षांची शिक्षा देखील झाली त्या प्रकरणामध्ये आणि मला देखील त्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांचं पदक मिळालं होतं. मुलींनी या क्षेत्राकडे यायला पाहिजे, कारण पोलीस स्टेशनला ज्या महिला पीडित येतात त्यांच्या ज्या व्यथा आहेत किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या एक महिला म्हणून त्या चांगल्या पद्धतीने समजावून घेऊ शकतात. नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमतच्या नवरात्री विशेष आम्ही दुर्गा या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. दररोज एका वेगवेगळ्या क्षेत्रातली दुर्गा आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. तिनं केलेला संघर्ष आणि गाठलेलं यशाचं शिखर याची ही गाथा तुमच्या समोर मांडत असताना आज आपल्या सोबत आहेत एक खरी दुर्गा, राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्त नम्रता पाटील. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आम्ही दुर्गा या आमच्या विशेष कार्यक्रमात. थँक्यू. खरं तर तुम्ही दुर्गेचं रूप घेऊन तुमच्या या क्षेत्रामध्ये कामगिरी करत असता, काम करत असता, त्या सगळ्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. मात्र IPS होणं याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? कधी तुम्हाला कळलं की माझ्याकडे ते गुण आहेत आणि मी हे करायला हवं? मी ॲक्च्युली थोडी अभ्यासू होते सुरुवातीपासूनच आणि त्या अनुषंगाने मी कॉमर्स ग्रॅज्युएट झाले. रेल्वेमध्ये मी क्लर्कची नोकरी करत असताना पुढचं शिक्षण पण घेत होते. फायनान्समध्ये मी ICW मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. सेबीमध्ये मॅनेजर म्हणून पण मी काम करत होते. पण तेही करताना मला असं वाटत होतं की माझा जॉब ह्या क्युबिकल पुरता किंवा या ऑफिस सेटअप पुरता नाही आहे. मला फील्ड जॉबची ओढ होती आणि त्यात माझी एक मैत्रीण जेव्हा UPSCची फक्त प्रिलिमच पास झाली, पण त्यावेळी मला वाटलं की अरे हेही एक वेगळं क्षेत्र आहे. थोडं उशिरा का होईना मी या क्षेत्रात उतरायचं ठरवलं आणि MPSCची परीक्षा दिली आणि त्यावेळी मी सेबीमध्ये मॅनेजर असल्यामुळे मी दुसरे कुठलेच ऑप्शन न देता फक्त एक DYSP एवढंच एक ऑप्शन दिलं होतं. म्हणजे मला इंटरव्ह्यूला विचारलं पण होतं की तुम्हाला दुसरा कुठला पोस्ट नको आहेत का, तुम्हाला पोलीसच व्हायचं आहे का? मी म्हटलं मी ऑलरेडी क्लास 1 अधिकारी आहे, त्यामुळे मला त्याचं काही हे नाही, पण मला पोलीस ऑफिसर व्हायला आवडेल. सो त्या ह्याच्यात कुठेतरी असं वाटलं की सुरुवातीपासूनची जे माझा जो कल होता
तो केवळ डेस्क जॉबसाठी नाही असं मला वाटलं की मी फील्डमध्ये चांगलं काहीतरी करू शकते. लहानपणापासून म्हणजे अगदी शिक्षण आणि त्यानंतर घरातल्यांना दिसलं होतं का? म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसले होते का? घरच्यांना कळलं होतं? थोडंफार मला खेळामध्ये गती होती, त्याची आवड होती. त्याच्यामुळे अगदी मग 10वीला प्रिलिम्सचा बायोलॉजीचा पेपर होता, तर तो मी अर्ध्या तासात देऊन आले होते, कारण मला घरी येऊन मॅच बघायची होती. सो असं मला खूप काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता. माझं थोडंसं पहिलीला मला शाळेत लवकर घातलं होतं, त्यामुळे मी पहिली रिपीट केलेलं आहे. कारण मी 5 वर्षाची पण होती, मी 4 वर्षाची असताना पहिली झाले होते. तर त्या बाईंनी म्हटलं नाही, हिला रिपीट करा. सो पहिलीला रिपीट झाल्यामुळे पहिल्यापासून त्या लहान मुलांना त्यांचे मी बॉस झाले आणि त्याच्यामुळे पुढे असं झालं की तो लिडरशिपपणा त्या वेळेपासूनच माझ्यामध्ये आला आणि म्हणून असं वाटलं होतं की या सगळ्या गुणांसाठी हे चांगलं क्षेत्र आहे. असं पण खूप बाकी गोष्टींमध्ये मला तसा काही इंटरेस्ट नव्हता. सो मी हे क्षेत्र या क्षेत्राने मला निवडलंय, मी निवडण्यापेक्षा. MPSC किंवा UPSC असेल, तयारी करताना किती मोठं चॅलेंज असतं, किती तयारी, सगळं बाजूला ठेवून म्हणजे तुमचे हौस मौस बाकी जे काही तुमचं रेग्युलर रुटीन ते सगळं बाजूला ठेवून फक्त अभ्यास. अगदी लहानपणापासून शिक्षण घेताना काही म्हणजे सगळं छान झालं, खडतर होतं, काय होतं? ॲक्च्युली मी असा अभ्यास केला नाही. म्हणजे मला खूप विषयांमध्ये गती होती. पण मला सुरुवातीपासून न्यूजपेपर वाचायची आवड होती. म्हणजे आमच्या घरी जेव्हा न्यूजपेपर यायचा नाही, शेजाऱ्यांचा यायचा, तर त्यांचा वाचायच्या आधी त्यांच्या दरवाजाच्या कडेला लावला पेपर वाचून मी तो वाचून परत घडी करून ठेवायचे. तर शाळेत असल्यापासूनच मला या सगळ्या, त्यामुळे मला करंट अफेअर्स, जनरल स्टडीज याचा अभ्यास करायचा असतो. याची काही गरजच पडली नाही, पण मी नेहमीच अपडेटेड तशी होते. मला या सगळ्यांमध्ये गती होती आणि त्यामुळे मी ऑब्व्हियसली नोकरी करता नोकरी पण मला लवकर मिळाली. मी 12वी नंतर RRBच्या परीक्षे थ्रू रेल्वेमध्ये लागले होते. सो ते करत असताना मी माझं पूर्ण शिक्षण केलं, पदवीचं केलं, पदव्युत्तर केलं आणि मी असं काही खूप अभ्यास करणार नाही, थोडीशी एकपाठी होते, थोडंसं गॉड गिफ्टेड पण होतं. पण मला असं वाटतं की नुसतं काही जण म्हणतात की आम्ही 5 वर्ष अभ्यास केला, आम्ही असं केलं, आम्ही सगळं सोडलं, 12-12, 14-14 तास केले. मी एकाच वेळी माझ्या MCOMचा अभ्यास करत होते, माझ्या ICWAचा अभ्यास करत होते आणि त्याच वेळी मी MPSCचा पण अभ्यास करत होते. म्हणजे कुणाला तरी असं सांगितलं तर असं वाटेल की हे काहीतरी फेकती आहे. पण खरं असं होतं की मला या सगळ्या गोष्टींमध्ये गती होती आणि मला माहिती होतं की क्वांटिटी ऑफ टाईमपेक्षा क्वालिटी ऑफ टाईम हा जास्त महत्त्वाचा आहे. सो विद्यार्थ्यांनी देखील अभ्यास करताना किती वेळ अभ्यास केला यापेक्षा कसा केला याला जरा महत्त्व दिलं आणि उलट जर तुम्ही थोडाफार मध्ये ब्रेक घेतला, तुम्हाला थोडीशी जर खेळाची गती असेल, नुसतं चालून जरी आलात किंवा काय, तरी तुम्ही यू गेट फ्रेश. तुम्हाला असं वाटतं की मग तुमचा मेंदू अधिक सजगतेने ते सगळं रिसीव्ह करायला तयार असतो. पोलीस क्षेत्रामध्ये असताना किंवा या क्षेत्रात काम करताना किती सॅक्रिफायसेस करावे लागतात? घर म्हणजे कामाच्या पुढे घर हे खरं तर सेकंडरी असतं. म्हणजे अर्थात महिलांना त्याला प्राधान्य द्यावं लागतं, मात्र तरी सुद्धा ते सगळं बाजूला ठेवून सण आहे किंवा गणपती आहे, दिवाळी आहे, मात्र जर ड्युटी असेल तर मग इथे थोडंसं महिलांसाठी असं वाटू शकतं. पण आता मला वाटतं बरेचसे असे व्यवसाय असे झालेत की ज्याच्यामध्ये कामाचं स्वरूप असं 10 ते 6 अशा चौकटीत आपण नाही म्हणू शकणार. म्हणजे अगदी डॉक्टर्स असतील, त्यांचं देखील ऑन कॉल असेल. म्हणजे अगदी तुमचं देखील क्षेत्र जर म्हणायला गेलं तर त्यात देखील ऑन कॉल. रात्रीचं जेव्हा आम्ही स्पॉटवर एखादा मर्डर झाला, काही परिस्थिती झाली, तर जसं आम्ही जायचो तर आम्ही बघायचो आमच्या बरोबरीने पत्रकार असायचा आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये महिला पत्रकारांची संख्या देखील वाढत चाललेली असते. सो आता अशी क्षेत्र देखील खूप कमी राहिलेली आहेत की ज्यात असा 10 ते 6 जॉब असेल. पण थोडंसं घरच्यांचा जर सपोर्ट असेल तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण हे करू शकतो. आपण त्याला अगेन क्वांटिटीपेक्षा क्वालिटी किती देतो आहे आणि घराकडे कशा पद्धतीने आजकाल मोबाईल झालेले आहेत. म्हणजे मी बुलढाण्याला ॲडिशनल SP असताना माझ्या मुंबईतल्या घराची खरेदी ही व्हॉट्सअपवर व्हायची की मी व्हॉट्सअपवर सांगायचे की हा पडदा ओके आहे, हे असं आहे. सो टेक्नॉलॉजीचा असा देखील उपयोग करता येतो. यू कॅन बी इन टच, मुलांशी संपर्कात राहता येतो. अभ्यास काय झालाय काय वगैरे एकच्या दोनच्या दमात घेतलं की ते सगळं होतं. म्हणजे इट फॉल्स इन लाईन. तो टेक्नॉलॉजीचा असा देखील उपयोग करता येतो. सो वी कॅन स्टे कनेक्टेड. मुली जर काही बऱ्याच या क्षेत्रात याचा विचार करत असतील तर काही टक्के अशा असतील की नाही, मग लग्न झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर मग हे सगळं कसं करता येईल, कसं मॅनेज करणार, या विचाराने थोडं काही टक्के 1-2 पावलं मागे घेत असतील तर त्यांना काय सांगाल?
असं पूर्वी थोडंसं पालकांना असं वाटायचं विशेष करून की मुलींसाठी हे क्षेत्र कितपत हे आहे. म्हणजे पोलीस भरती जेव्हा आम्ही घ्यायचो 20 वर्षापूर्वी जेव्हा मी पोलीस खात्यात आले त्यावेळी एखादी महिला पोलीस स्टेशनला असायची, एक दोन महिला असायच्यात. एखादी महिला आरोपी जर अटक झाली तर आम्हाला दुसऱ्या पोलीस स्टेशनवरून महिला कॉन्स्टेबल बोलवावी लागायची. आता तसं नाही आहे. आता मोठ्या प्रमाणात मुली देखील इथे येत आहेत आणि ह्या क्षेत्रामध्ये एक वेळेचं जर म्हटलं म्हणजे एक वेळेचं बंधन नाही आहे, म्हणजे कधीही तुम्हाला कॉल असतो. पण असं जर सोडलं तर हा एक इट इज जस्ट लाईक एनी अदर गव्हर्नमेंट जॉब आणि त्याच्यात खूप सारी सिक्युरिटी आहे आणि तुमच्या अंगावर जो युनिफॉर्म येतो त्याच्यानंतर तुम्हाला जो कॉन्फिडन्स येतो त्याची गणना कशाची होऊ शकत नाही. तुम्ही प्रायव्हेट आस्थापनामध्ये काम करत असता आणि तुम्ही पोलीसमध्ये जेव्हा असता मग तुम्ही बसमध्ये प्रवास करता, मेट्रोमध्ये प्रवास करता, रस्त्यावरून जेव्हा प्रवास करता, मग तुमच्या अंगावर युनिफॉर्म असला किंवा नसला तरी देखील जो कॉन्फिडन्स येतो त्या कॉन्फिडन्सची तुलना म्हणजे आपण यू कांट कम्पेअर विथ एनिथिंग एल्स. सो हे खूप चांगलं क्षेत्र आहे. उलट मुलींनी या क्षेत्राकडे यायला पाहिजे. कारण पोलीस स्टेशनला ज्या महिला पीडित येतात त्यांच्या ज्या व्यथा आहेत किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या एक महिला म्हणून त्या चांगल्या पद्धतीने समजावून घेऊ शकतात. त्याला एक वेगळ्या पद्धतीने त्यांना जज करू शकतात. सो न्याय सुद्धा देऊ शकत मला अर्थात थोड्याफार प्रमाणात न्याय द्यायचं काम करेल, पण एकदा ॲटलिस्ट त्यांचं ऐकून घेणं, त्यांची बाजू समजून घेणं हे नक्कीच ह्या महिला करू शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त मुलींनी खरं तर इथं यायला पाहिजे. बरं, मग ही संख्या आणखीन वाढावी अशी इच्छा आहे किंवा गरजही आहे? तशी गरजच आहे. आणि नाही म्हटलं तरी आता पोलीस खात्यात देखील AI वगैरेचा वापर सुरू झालेला आहे. मोठ्या प्रमाणात कम्प्युटरायझेशन वगैरे झालेलं आहे. सो असं काही नाहीये की फक्त तुम्हाला ट्रॅफिक पोलीससाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठीच फक्त महिला. आमच्या बऱ्याचशा इतर ज्या बॅक एंडला जे आमचं पोलीस स्टेशन चालत असतं त्यात देखील महिलांचा चांगला सहभाग दिसून येतो आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात असं दिसतंय. बरं, तुमच्या या सगळ्या कामाच्या ह्याच्यात महिला पुरुष अधिकारी आणि महिला बरं तुमच्या या सगळ्या क्षेत्रात महिला पोलीस अधिकारी आणि पुरुष पोलीस अधिकारी यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये काही असा फरक तुम्हाला जाणवतो? थोडा मॅनेजमेंट स्किल्स वेगळ्या असतात. पोलिसांची दटावणीची जी भाषा जी नॉर्मली असते ती पुरुष अधिकाऱ्यांची वेगळी असते, महिला अधिकाऱ्यांची वेगळी असते. काम करून तर घ्यायचं असतं सगळ्यांनाच, पण मे बी पूर्वी असं व्हायचं, आता असं म्हणता येणार नाही. आता बऱ्यापैकी सगळ्यांशीच दडावणीच्या सुरापेक्षा देखील काम करून घेण्यात जास्त महत्त्व आलं असतं. परंतु पूर्वी जशा पद्धतीने रागावून किंवा हे व्हायचं तर थोडंसं पुरुष अधिकाऱ्यांची वेगळी पद्धत असते. पण महिला अधिकारी बऱ्याचदा संयमाने परिस्थिती हाताळतात. मग ती परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची असेल किंवा पोलीस स्टेशनला असलेला कोणीही पीडित व्यक्ती असेल त्या संदर्भातली असेल. सो थोडासा फरक तर नक्कीच आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचा उलट उपयोगच होतो. बरोबर आहे. आणि नवरात्रीच्या निमित्तानं जर आपण बोलतोय तर देवीचं कोणतं रूप तुम्हाला जास्त प्रेरणा देतं काम करायला? देवीची वेगवेगळी रूपं आहेत ज्याच्यापैकी मला स्वतःला देवीचं सरस्वतीचं जे रूप आहे ते जास्त आवडतं. कारण मी ज्या भागातून आले म्हणजे ज्या ह्याच्यातून आले आहे त्याच्यातून मला एवढं कळत होतं लहानपणापासून की आपण जर शिक्षण चांगलं घेतलं तर आपण चांगल्या पद्धतीने स्वतःला स्वतःच्या कुटुंबाला न्याय देऊ शकू. त्यामुळे शिक्षणाकडे माझा कल होता आणि आधीपासूनच ती मोरावर बसलेली सरस्वती मला खूप आवडायची. अर्थात आता कामाच्या ओघामध्ये दुर्गेचं रूप घ्यावं लागतं, पण ते दोन्ही तितकेच मला भावतात. बरं, म्हणजे काम करताना किंवा एखादं कुठे काही गैर घडतंय तर तिथं धाड टाकायला जावं लागतं. मग ती वेळ कुठली असू दे, दिवस असू दे, रात्र असू दे, काही असू दे, तर तेव्हा एक महिला पोलीस अधिकारी म्हणून काही चॅलेंजेस असतात का किंवा त्याला तुम्ही कसं फेस करता? जेव्हा आम्ही अशा कुठल्याही परिस्थितीला जातो, म्हणजे कुठे काही कायदा सुव्यवस्था परिस्थिती असो किंवा रेड असो, तर जी आमची टीम असते त्या टीमचं नेतृत्व करताना उलट महिला असल्याचा खूप फायदा देखील होतो. टीममधल्या ज्या महिला असतील पुरुष त्यांना एक प्रकारे आश्वस्त देखील वाटतं की मॅडम हे सगळं आपलं बघतील, नीट लक्ष देतील. सो मला तर कधीच असं वाटलं नाही. उलट मी त्या सगळ्यांना, कारण शेवटी पोलिसिंग हे टीम वर्क आहे. एकटा पोलीस जाऊन काही करत नाही, ते फक्त चित्रपटांमधूनच होतं की धाडमार पण काहीतरी करणं. पण अदरवाईज पोलिसिंग इज अ टीम जॉब. सो कुठलंही धाड असेल किंवा कुठलाही गुन्हा असेल, त्याची उकल असेल, कुठे कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण झाली असेल, आंदोलनं असतील, मोर्चे असतील, आपले सगळेच सण समारंभ हे रस्त्यावर साजरे होतात बऱ्यापैकी.
तर अशा सगळ्या बंदोबस्तांमध्ये देखील या टीमला एक दिलासा देण्याचं काम एक महिला अधिकारी म्हणून नक्कीच करता येतं. आणि त्यामध्ये व्यवस्थापन क्षेत्रातली जी इतर महिलांची जी कौशल्य आहेत की नुसतंच कामच नाही, तर त्याबरोबर त्यांचं वेलफेअर देखील बघणं, की जे सगळे टीममध्ये असतील मग त्यांच्यासाठीची जी वेलफेअर ओरिएंटेड जी दृष्टी आहे ती महिला अधिकाऱ्यांकडे असते. तुम्ही आणि तुमच्या सहकारी, महिला सहकारी, म्हणजे असा काही अनुभव आहे का, की जो तुम्ही आता आम्हाला सांगू शकताय, की आम्ही हे काम एकत्रित केलं आणि तेव्हा स्त्री शक्तीचा खरंच अभिमान वाटला? एक वानोडीला मी पुण्याला DCP असताना एक घटना घडली होती, ज्याच्यामध्ये एक लहान मुलगी होती की जी घरातून पळून गेली होती. त्या वयस तसं असतं की ज्यावेळी त्यांना त्या गोष्टी कळत नसतात. एका मुलाच्या संपर्कात आल्यानंतर ती घरातून गेली होती आणि ती घरातून गेल्यानंतर रेल्वे स्टेशनलाच तिला काही जणांनी रिक्षावाल्यांनी आम्ही तुला सोडतो, आम्ही हे करतो असं सांगून ते तिला घेऊन गेले. एका रिक्षावाल्यांनी तिला दुसऱ्या रिक्षावाल्याच्या ताब्यात दिलं. असं जवळजवळ 15-16 पुरुष जे आरोपी होते त्यांनी तिच्यावरती गैरप्रसंग केले होते. तर त्यावेळी माझी ACP सुद्धा एक महिला होती, मीही होते, तपासी अधिकारी महिला PSI होती. त्या मुलीला विश्वासात घेऊन तिला बोलतं करणं, सुरुवातीला तरी घाबरली होती हे सगळं सांगणं, कसं काय सांगायचं. तिच्या घरच्यांचं प्रेशर होतं. स्वतःहून घरातून निघून गेली, त्याच्यानंतर पुढे ज्या काही घटना घडल्या त्याची जबाबदारी घेण्याचं ते वय पण नव्हतं. तर त्यावेळी आम्ही तिला खूप विश्वासात घेऊन तिच्याकडून सगळी माहिती घेतली, तिचा सगळा प्रवास तो सगळा आम्ही केला आणि त्याच्यानंतर सगळ्यांना अरेस्ट केली. त्यावेळी एक समाधान नक्कीच मिळालं की ह्या महिलांच्या आमच्या जी टीम होती या कधी तिच्याशी मी बोलायचे, कधी आमची महिला PSI बोलायची आणि आम्ही तिच्याकडून खूप माहिती घेतली आणि शेवटी एक 4-5 दिवसात आम्ही सगळ्यांना अटक करू शकलो. तर तेव्हा असं वाटलं की ह्या सगळ्या गोष्टींसाठी महिला अधिकाऱ्यांचं खरंच खूप हे आहे की मुळात तिची देखील काही चूक नव्हती, तिचं वय आणि त्यानंतर तिच्या आईवडिलांना देखील हे माहीत नाही रात्रीच्या वेळी तिचं असं काही हे झालेलं. तर खरंच असं वाटलं की महिलांची ही टीम जर आपली असेल तर ती अशा गोष्टींमध्ये नक्कीच चांगलं काम करू शकते. आणखी काही वर्षापूर्वी खालापूरला झालेल्या रेव पार्टीवरती धाड टाकणाऱ्या महिला पोलीस अधिकारी तुम्ही होतात, म्हणजे नम्रता पाटील होत्या आणि त्यांची संपूर्ण टीम. तर तो काय अनुभव होता? तेव्हा काय चॅलेंजेस होते? कारण खूप मोठं हे काम होतं आणि तुमच्यावर तुमच्या वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी सुद्धा मोठी होती. हो, म्हणजे खालापूर DYSP असताना अशी माहिती मिळाली होती की इथं काहीतरी प्रकार चालू आहे आणि मग आमच्या SP साहेबांनी त्यावेळी टीम बनवली आणि माझ्याकडे ती सगळी टीम दिली. त्याच्यामध्ये बरेच अधिकारी, आमचे कर्मचारी होते. आतमध्ये किती मुलं मुली आहेत माहीत नव्हतं. हॉटेलमधून म्युझिकचा फार मोठा आवाज येत होता बाहेर फक्त. पण अशा पार्टीवर जायचं, परत तिथं काय आहे, नेमकं काय काय मिळेल माहीत नाही. आम्ही एक संध्याकाळी 6च्या दरम्यान आम्ही ती रेड टाकली होती, 6-6:30च्या दरम्यान. अख्खा रात्रभर ती कारवाई चालू होती. त्या ह्याच्यामध्ये आमच्या रेव पार्टीमध्ये जी मुलं मुली आम्हाला सापडली होती, बरीचशी त्यांच्या म्हणजे कुठल्याही भान देखील नव्हतं त्यांना कसल्या गोष्टीचं. मग आम्ही त्या सगळ्यांना त्यावेळी असा निर्णय झाला होता की अरेस्ट न करता आपण यांचे ब्लड सॅम्पल घेऊ, ब्लड युरिन सॅम्पल घेऊन त्यांची तपासणीला पाठवू आणि त्यातले जे मुख्य पार्टीचे जे आयोजक होते त्यांच्याविरुद्ध सुरुवातीला गुन्हा दाखल झाला होता. तर ह्या 300 ऑड मुला-मुलींना रात्रभरामध्ये आम्ही मेडिकलसाठी नेलं. वेगवेगळ्या, कारण खालापूर हे तसं तालुक्याचं गाव होतं. मग आजूबाजूचं कर्जत, पेण, पनवेल अशा सगळ्याच हेल्थ केअर ज्या होत्या आपल्या हॉस्पिटल्स, त्या सगळ्यांना आम्ही उठवलं. त्यांना प्रत्येकाकडे 50-50 चा गठ्ठा करून, ग्रुप करून त्या सगळ्यांना पाठवलं आणि रात्रभर आम्ही त्यांची मेडिकल वगैरे करून घेतली. या सगळ्यांमध्ये आमच्या टीमला तिथं गेल्यानंतर म्हणजे आम्हाला वाटलं पण नव्हतं की हे पूर्ण ऑपरेशन एवढं रात्रभर चालेल आणि त्याचा एवढा मोठा आवाका असेल. सो हे खूप खरंच चॅलेंजिंग होतं, आव्हानात्मक होतं आणि वरिष्ठांनी जो विश्वास टाकला होता, कारण त्यानंतर त्याच्यामध्ये काही सेलिब्रिटी किड्स होते, मग त्यामुळे मीडिया रात्रभरात आले. रेव पार्टी म्हटल्यानंतर त्यांचे सगळ्यांचे पालक, त्यांचं पोलीस स्टेशनला अगदी घेराव झाला की आमची मुलं कुठे आहेत, तुम्ही त्यांना गाडीतून कुठे नेलं. मग आम्ही त्यांना समजावून सांगावं लागलं की आम्ही त्यांचं फक्त मेडिकल करतो आहे. तर ह्या सगळ्या पॅनिक सिच्युएशन्सना दिवसभर ते चाललं. आमचे पंचनामे चालले रात्रभर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे सगळं कोर्टात मांडायचं होतं. सो हे खरंच खूप आव्हानात्मक होतं आणि आमच्या टीमने त्यावेळी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि या सगळ्या मुलांना नंतर त्यांना आश्वस्त करू शकलो की कारवाई आम्ही
पार्टीतल्या आयोजकांवर करतो आहे. मुलांवर जेव्हा त्यांचे सॅम्पल्स येतील, फॉरेन्सिक रिपोर्ट्स येतील, त्यावेळी आम्ही ती कारवाई करू असं आम्ही त्यांना आश्वस्त केलं. तेव्हा मग पालक थोडेसे आश्वस्त झाले. अदरवाईज ते फार पॅनिक झाले होते की आमच्या मुलांना तुम्ही मग आता अरेस्ट करणार का आणि मग कुठल्या जेलमध्ये त्यांना घेऊन चाललात. पण ती परिस्थिती हँडल झाली. एकाच वेळी आम्हाला पोलीस ऑफिसर म्हणून आमच्या तर काही कर्तव्य करायचंच होतं, पण त्याचबरोबरीने एवढ्या सगळ्या जणांची मेडिकल तपासणी करणं, त्याच्यानंतर मीडिया आलेले, हे जे पालक आलेले त्यांचा हे, त्या पालकांमध्ये देखील असं होतं की एका आईने मला विचारलं देखील की आमच्या मुलांचं तुम्ही जे ब्लड सॅम्पल घेतायत तेव्हा तुम्ही त्या सिरिंज स्टरलाइज असतील की नाही, की तुम्ही नवीन वापरलात की नाही. म्हटलं हे डॉक्टरच करणार आहेत आणि ते व्यवस्थित करतील. पण असं कुठेतरी वाटलं की मुलं मुली रात्रभर अशा पार्टीज करत आहेत, पालक म्हणून त्यांनी त्याकडे जास्त जर लक्ष दिलं असतं तर कदाचित ही वेळ देखील आली नसती. पण प्रायोरिटीज वेगवेगळ्या असतात. थोडंसं एकूणच समाज ची एकूण ज्या पद्धतीने या गोष्टीकडे, विशेषतः ड्रग्ज याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलणं आवश्यक आहे. म्हणजे यामध्ये फक्त मुलंच नाहीत तर मुलींचं देखील प्रमाण वाढताना दिसतंय. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये मुली सुद्धा आजकाल आहारी गेलेल्या आहेत. तर अशा मुलींना काय सांगाल तुम्ही? ड्रग्स हे असं व्यसन आहे की त्याच्यामधून बाहेर पडणं खूप कठीण आहे. म्हणजे आणि त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते तुमच्या स्वतःच्या शरीरावरच नाही, तर तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्वावर, तुमच्या कुटुंबाला हा विळखा खूप महागाईचा पडू शकतो. तर ह्या मुलं मुली असा जेंडर बायस तुम्ही करणार नाही, कारण ते दोघांना देखील ते तितकंच हे आहे. बरोबर आहे. पण त्यांनी कुणीच या वाटेला जाऊ नये असे खरं आहे. आणि मुळात आमची जेव्हा रेड झाली होती तो दिवस होता 26 जून, जो आंतरराष्ट्रीय ड्रग निर्मूलन दिवस आहे. सो त्याला एक वेगळं किनार होती. लोकांनी असं वाटलं की अरे हे काय चाललं आहे. आता देखील आपण बऱ्याच ठिकाणी अशा ड्रग्सच्या मोठ्या मोठ्या कन्साइनमेंट पकडल्याच्या, कधी कधी काही आता नवीन रासायनिक पदार्थांनी बनवल्या जातात, फॅक्टरी मेड ड्रग्स असतं. पण या सगळ्यामुळे केवळ आणि केवळ विनाशाकडेच जाणारी ती गोष्ट आहे. आणि काही वेळा केवळ गंमत म्हणून, मजा म्हणून, पिअर प्रेशरमध्ये किंवा काही कॉलेजेसमध्ये रात्रभर जागायचं म्हणून काहीतरी असं ड्रग्सचं सुरुवातीला सेवन केलं जातं, पण नंतर तो मार्ग हा अधोगतीलाच नेतो. सो ॲक्च्युली म्हणजे मुलं मुली कोणीही असो, त्यांनी ते ड्रग्सच्या बाबतीमध्ये अजिबातच हे करता कामा नये. हो. आता महाराष्ट्रात जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला महिला अत्याचाराचे प्रकार अगदी म्हणजे काही वेगवेगळ्या लेवलचे, वेगवेगळ्या तऱ्हेचे ते असतात, जे तुमच्या समोर दिवसागणिक येत असतात. सगळ्याच मुलीच इतक्या काही स्ट्रॉंग नसतात किंवा परिस्थिती बघून अगदी घाबरलेल्या असतात, भेदरलेल्या असतात. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चाललेले हे महिला अत्याचार किंवा काही साधं छेड काढण्याचे प्रकार असू किंवा काय, कुठल्याही पद्धतीनं कुणालाही कसाही जो काही त्रास होतो महिलांना, तर अशा कंडिशनमध्ये ज्यांना खरंच घाबरायला होतंय किंवा तेवढं डेअरिंग नाहीये, तर अशा मुलींना, महिलांना काय सांगाल? या परिस्थितीला कसं सामोरं जायचं? ॲक्च्युली अशा वेळी त्यांनी समोर यायला पाहिजे. ॲज लॉंग ॲज ते जर गप्पच राहिले तर हे अत्याचार वाढतच जातील. मग तो फॅमिलीकडून येत असेल किंवा मग एखादा आपली छेड काढत असेल. आपण हेही पाहिलेलं आहे की या महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये बळी पडणाऱ्या महिला या काही केवळ अशिक्षित असतात असं नाही, खूप चांगल्या सुशिक्षित, स्वतः चांगलं कमवणाऱ्या. पण कधीतरी आपण बघतो की हुंडाबळीसारख्या, आता हुंड्याचे प्रकार वेगळे झालेले आहेत, पण अजूनही सासरच्यांकडून काहीतरी त्रास होतो, तो सांगितला जात नाही. सुरुवातीला मुलीचे पालक देखील ठीक आहे म्हणून देतात, पण जेव्हा ते त्यांच्या देखील डोक्यावरून पाणी जातं त्यानंतर मात्र मग त्या मुलीला एकटीला शेवटी ते सगळं फेस करायचं असतं. आणि म्हणजे चांगलं उदाहरण आपल्याला पुण्यातलं हगवणे कुटुंबियांचं ते जे काही समोर आलं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्यासाठी मुलींनीच सुरुवातीलाच ही पावलं ओळखायला पाहिजेत. किंवा तुमची छेडछाड होत असेल त्याच वेळी त्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. तिथं त्यांनी उभं राहा आणि त्यासाठी त्यांच्या पालकांनी देखील त्यांना सपोर्ट केला पाहिजे. कारण बऱ्याचदा मुली ह्या सगळ्या गोष्टी सहन करतात. जे सुरुवातीला असं होतं की अजूनही ग्रामीण भागात जर एखादा छेड काढत असेल तर मुलगी घरी यासाठी नाही सांगत की मग आपली शाळाच बंद होईल किंवा आपला क्लासच बंद होईल. त्यामुळे ती पालकांपर्यंत या गोष्टी आजही सांगायला घाबरते की बऱ्याच वेळा असं की तुझंच काहीतरी चुकत असेल किंवा याच्यावरचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे शाळा बंद करणं, कॉलेज बंद करणं आणि घरी बसवणं. जर हा पालकांनी जर त्या मुलीला तो जर विश्वास दिला की आम्ही तुझ्यासोबत आहोत, तर ती नक्कीच
त्याच्या विरुद्ध उभी राहील आणि कळवेल, ती सांगेल आणि मग त्यांनी खरं तर पुढे यायला पाहिजे. कारण आज हे जे गोष्ट तुमच्याबरोबर होतीये ती गोष्ट उद्या दुसऱ्याबरोबर देखील होणारच आहे. आपण जर एखादी छेडछाडची घटना केवळ दुर्लक्ष करून सोडून दिली, पण नंतर त्या मुलाचं धाडस वाढतंय, तो आरोपी आणखी देखील मुलींसोबत हे प्रकार करू शकतो. आणि आपण बघतो की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मुलींच्या कपड्यांमुळे आणि अशा गोष्टींमुळे मुलांना असे आकर्षित होतात किंवा असं काही करतात. पण आपण बघतो की अगदी 3 वर्षाच्या लहान 5 मुली, हां, वर्षाच्या तेच. लहान मुली त्यांच्या बाबतीत देखील हे असे गैरप्रकार होतात. आणि जर आपण वेळीच त्याला आळा घातला नाही, वेळीच त्याविरुद्ध जर आवाज उठवला नाही, तर अशी जी विकृत लोक आहेत, म्हणजे हे देखील आरोपी म्हणण्यापेक्षा यांची मनोवृत्ती आहे ही विकृत, तर तिला आळा कसा बसेल. सो त्यामुळे त्यांनी पुढे येणं खूप आवश्यक आहे. आणि आता पोलीस स्टेशनला सगळीकडेच महिला अधिकारी कर्मचारी असतात किंवा अगदीच काही असं नाही. बऱ्याचदा कौटुंबिक कलहाच्या ज्या केसेस असतात, जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीत लोकांना असं वाटतं की मग लग्न मोडेल, संसार मोडेल, लोक काय म्हणतील वगैरे, तर काही लगेच पोलीस गुन्हा दाखल करतात आणि नवऱ्याला अटक करतात असंही नाही. आमच्याकडे देखील भरोसासारखे समुपदेशनाचे सेल असतात. तर जिथं जर असं सासरच्यांविरुद्ध तक्रार असेल तर आम्ही समुपदेशक असतात, काउन्सिलर येतात आणि ते तुमचं काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करतात की बाबा काही वेळा गैरसमजामुळे देखील असे प्रकार होत असतात. तर ते न होता जर पॅचअप होत असेल, काय होत असेल तर ते बघतात. अदरवाईज मग नंतर गुन्हा दाखल जर वाटलंच तर गुन्हा दाखल होतो. सो हे देखील आहे. त्यांनी पुढे तर यायला पाहिजे. पण अशा तुमच्याकडे आलेल्या म्हणजे अशा काही केसेस आहेत का की ज्या तुम्ही हँडल केल्यात आणि त्याच्यात यश मिळालंय चांगलं, की ते सॉर्ट आउट झालंय छान, खूप अशी काही सक्सेस स्टोरी? अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे खूप वेळा असं होतं, काही वेळा अगदी सुशिक्षित IT मध्ये काम करणारी मुली असतात आणि कुठेतरी मॅट्रिमोनियल साईटवरून त्यांची लग्न जुळलेली असतात. पण एकमेकांबद्दल ठीक नाही माहीत नसतं. दोघेही चांगले सुशिक्षित असतात, दोघेही चांगले कमावणारे असतात. काहीतरी गैरसमजामुळे त्यांच्यामध्ये भांडणं होत असतात. अर्थातच आपण भारतीय संस्कृतीमध्ये लग्न हे 2 लोकांमध्येच फक्त 2 जणांमध्येच नाही होत, तर फॅमिलीज पण इन्व्हॉल्ड असतात. हो. मग मग फॅमिली इन्व्हॉल्व झाल्या की एकमेकांवर आरोप होतात. मग तुझी बहीण असं करते, तुझा हे असा करतो. अशा बऱ्याच तक्रारी होतात, ज्या केवळ त्याला एक वेंट आउट दिलं आणि चांगलं जर दोघांनाही बोलायची संधी दिली, तर त्या हे होतात. आणि अशा खूप वेळा अशा झालेल्या आहेत की अगदी अशिक्षित जरी कुटुंब असतील ती पण, आणि अगदी खूप सुशिक्षित जण ज्यांना फक्त कधी-कधी इगो, कधी-कधी गैरसमज याच्यामुळे ते असे टोकापर्यंत आलेले असतात की नाही मला याला धडा आतच शिकवायचा टाकायचं, धडा शिकवायचे, आत टाकायचे, यांनी असं केलं तसं केलं. मग कधी-कधी त्याच्यामध्ये मुलं देखील इन्व्हॉल्ड असतात. त्यांची लहान मुलांचं काय, थोडासा विचार केला जातो आणि असं बऱ्याचदा झालेलं आहे. देर आर मेनी केसेस. याच्यापेक्षा वेगळं तुमच्या कारकिर्दी म्हणजे मध्ये NIA मध्ये ISS आणि इतर काही आतंकवादी संघटनांच्या केसेसची तपासणी, ते नेमकं काय होतं तुमचं काम किंवा कसं चालायचं ते? मी NIA मध्ये ॲडिशनल SP म्हणून काम करत असताना महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीनही याचा ज्युरिस्डिक्शन त्याच्यामध्ये होतं. आणि त्या काळामध्ये ISIS मध्ये जाणाऱ्या थोडासा युवकांचा ओढा वाढला होता. त्या आयडिओलॉजीबद्दल त्यावेळी खूप तरुणांमध्ये आकर्षण होतं. केरळमधून काही मुलं-मुली तिकडे गेले होते. त्यांचे काही लिंक्स इथं मुंबईत देखील सापडले होते आणि त्या एका केसचा मला इथं तपास करता आला. त्या व्यतिरिक्त राजकोटमध्ये लोन वुल्फ अटॅक असतो की ज्याच्यामध्ये की त्यांचे जे हँडलर्स असतात ते त्यांना ऑनलाईन असं सांगतात की ठीक आहे की तू खूप काही करू शकणार नाहीस, मे बी तू बॉम्बस्फोट करू शकणार नाहीस किंवा काय, पण तू तुझ्या पद्धतीने करू शकतोस. तू एकटा देखील जाऊन, त्याला लोन वुल्फ अटॅक असं म्हणतात, की तू एकटा जाऊन एखाद्या ठिकाणी छोटासा धमाका करू शकतोस, एखाद्या ठिकाणी एखाद्यावर हल्ला करू शकतोस, एखाद्या पॉलिटिकल किंवा अनदर फंक्शनरीला तू इजा पोहोचवू शकतोस. तर असं त्या दोघा भावांना रॅडिकलाइज केलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की तिथं एक प्रसिद्ध मंदिर आहे, त्या मंदिराच्या ठिकाणी जेव्हा उत्सव असतो तेव्हा तिथल्या भाविकांवर हल्ला करायचा. तर ह्या सगळ्याचा आम्ही तपास केला होता आणि नंतर त्याच्यामध्ये त्या दोन्ही भावांना 10 वर्षांची शिक्षा देखील झाली त्या प्रकरणामध्ये. आणि मला देखील त्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांचं पदक मिळालं होतं उत्कृष्ट तपास केल्याबद्दलचं. तो हा एक वेगळा अनुभव होता, कारण याच्यामध्ये इथे नॉर्मल आपण पोलीस स्टेशनला जेव्हा असतो तेव्हा जे काही मारधाडीचे किंवा जास्तीत जास्त खून खराब्याचे केसेस असतात, पण अशा पद्धतीने ऑनलाईन त्यांचं ब्रेन वॉश करून आपल्या समाजातील काही मुलं यांना अशा पद्धतीने भडकवलं जातं आणि त्याच्यातून ते देखील असं काहीतरी करण्यास उद्युक्त होतात.
त्याची आंतरराष्ट्रीय पाळंमुळं, ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या आणि त्याचा मला तपास करायचा चांगला अनुभव NIA मध्ये मिळाला. आणि असे काही प्रसंग असतील की तुम्ही ऑन फील्ड आहात, गोंधळ झालाय, मोठा मॉब आहे किंवा दंगल घडली आहे, तर तेव्हा एक महिला अधिकारी म्हणून कसं तुम्ही हँडल करता? कसं म्हणजे अर्थात पोलीस अधिकारी आहेत, ते काही महिला आणि पुरुष ह्याच्यामध्ये काही फरक नाही, मात्र तुम्हाला पर्सनली कसे असे काही अनुभव आलेत आणि ज्याला तुम्ही फेस केलंय? हो, खूप वेळा असं झालेलं आहे आणि त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एकदा अ, अफवा येत असतात बऱ्याचदा, की काही ठिकाणी लहान मुलांना पळवणारी टोळी आलेली हां. आहे किंवा दरोडे टाकणारी आलेली आहे. तर असं मी खालापूरला DYSP जेव्हा होते, त्यावेळी तिथं पनवेलमध्ये एका घरावर दरोडा पडला होता. त्यामुळे लोकांचं असं चर्चा होती, की 4-5 जण आहेत, ते असे फिरतात, रात्रीचे येतात आणि करतात. तर गावातल्या लोकांनी काही गस्त घालायला त्यांच्या स्तरावर सुरुवात केली होती. मी सकाळी घरी असताना मला असा फोन आला, की एका गावात चोर पकडलेत म्हणून. आता चोर पकडलेत म्हटल्यानंतर मी आमच्या पोलीस स्टेशनच्या लोकांना देखील सांगितलं आणि मी स्वतः देखील तिथं गेले. लोकांनी एक मारुती 800 गाडी आणि त्याच्यामध्ये 5 युवक बसले होते आणि लोकांनी त्यांना गराडा घातला होता आणि हेच ते चोर आहेत, की ज्यांनी तिकडे दरोडा टाकला होता, एक मर्डर केला होता आणि आमच्या गावात पण हेच करायला आले होते, म्हणून आम्ही त्यांना पकडलेलं आहे आणि आता आम्ही काही यांना सोडणार नाही, अशा पद्धतीने फोनाफोनी होऊन बाजूच्या 2-3 गावातली देखील लोक झाली होती आणि नेमके 10 पोलीस आम्ही तिथं पोहोचलो होतो. तर मला आठवतं, की मी त्या मारुती ओमनी गाडीच्या टपावरती उभं राहिले होते, कारण मला लोकांना सांगायचं होतं, की आम्ही आलो आम्ही आता आमची सूत्र आम्ही handle सांभाळतो, करू. आम्ही हँडल करू. तर लोक ऐकत नव्हते आणि आता काय करावं? तर तिथे चारी बाजूने मॉब होता आणि मध्ये ती मारुती ओमनी, त्याच्यामध्ये ती लोकं अडकलेली आणि लोक त्यांना तुम्हाला तर बाहेरून ठोसे मारतायत, काय काय करतायत. मग मी माझ्यासोबतचे जे लोक होते त्यांना म्हटलं, तुम्ही या मारुतीला कडा करा आणि मग मी त्या मारुतीच्या टपावर उभे राहिले होते आणि मी त्यांना सांगितलं, की आता जर इथं काही प्रसंग घडला तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील. यांच्यासोबत जी काही कायदेशीर कारवाई करायची ते आम्ही पोलीस करू. तर तुम्ही याच्यात पडू नका, आम्ही त्यांच्यावर सगळी कारवाई करतो. सुदैवाने तिथं तोपर्यंत खोपोलीचा एक पोलिस आला, तो म्हणाला, की मॅडम हे तर आपले इथलेच चोर आहेत, हे भंगार चोर आहेत. मग म्हटलं ठीक आहे. मग आम्ही तोपर्यंत अर्धा पाऊण तास त्या निगोशिएशनमध्ये गेला. मी उभं राहून सगळ्यांना समजावून सांगत होते आणि मग त्याच्यानंतर आमची गाडी आली. त्या गाडीत आम्ही त्या मुलांना, त्या 5 जणांना ट्रान्सफर केलं. लोक म्हणायला लागले, नाही इथंच आम्हाला सांगा काय आहे. मग आम्ही देखील त्यांची चौकशी केली तर ते तिथलेच खोपोलीतलेच भंगारवाले निघाले. जवळपास एक बंद पडलेली कंपनी होती, तिचं ते भंगार चोरायला आले होते. पण अफवा असल्यामुळे लोकांना वाटलं हेच ते आहेत जे दरोडा टाकायला आलेले आहेत आणि लोकांच्या तावडीत सापडले. पण हा एक मोठा गंभीर प्रसंग होता. म्हणजे मॉब फ्युरी अशी असते, की त्या 5 जणांचा जीव कधी जाऊ शकला असता आणि एवढी लोक होते, त्यात तुम्हाला कंट्रोल करणं, आम्ही 10 लोकांमध्ये त्याच्यात काहीच नव्हतो. पण समहाऊ माझा जमावाला हँडल करण्याचा पूर्वीचा अनुभव आणि मला एक खात्री होती, की आपण जर लोकांना दिसलो आणि आपण जर त्यांच्याशी संवाद साधत राहिलं, डायलॉग इज इम्पॉर्टंट, कम्युनिकेशन पाहिजे, की आम्ही करतोय, त्यांचं ऐकून पण घेतलं पाहिजे आणि आपलं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पण पाहिजे. सो आय जस्ट वेंट ऑन अ हायर ग्राउंड, की त्यांना मी दिसावे आणि मी त्यांच्याशी बोलत राहावे. आम्हाला देखील तोपर्यंत मोठी गाडी, थोडंसं फोर्स आला, मग आम्ही त्यांना समजावून सांगू शकलो. सो हा एक प्रसंग असा होता, की जेव्हा वाटलं होतं, की ह्या मुलांना जर काही झालं तर काय. पण त्यांच्या गाडीवर मीच उभी असल्यामुळे लोक देखील काही फार पुढे आले नाहीत. आय केप्ट टॉकिंग. मी त्यांना सांगितलं. मग गावच्या लोकांना आम्ही जरा विश्वासात घेतलं, की आता इथं 4-5 गावातली लोकं आली आहेत, पण जर या मुलांना काही झालं तर गुन्हे दाखल होताना तुमचीच नावं पुढे येणार. ही बाकीचे तर अनोळखी आहेत सगळी, आम्हाला तुम्हीच सगळे दिसताय. सो असं करून आम्ही समहाऊ वी मॅनेज दॅट. प्रसंग कुठला कधी येईल काही सांगता येत नाही. म्हणजे कधीही ऑन ऑन फील्ड म्हणजे धावावं लागतं किंवा काय कुठेही अवेलेबल राहावं लागतं. तर सण आहे घरी किंवा स्वतःच काही फंक्शन आहे, तर असंही कधी होऊ शकतं ना, की इथे मी आहे, मात्र मला कॉल आलाय आणि मला लगेच जावं लागतंय. असं खूपदा होतं. पोलीस ऑफिसरच्या बाबतीतमध्ये हे काही फार वेगळं नाही. नवीन नाहीये. मी तर पहिल्यांदा जेव्हा माझं पहिलं बाळंतपण होतं, त्यावेळी हौसेने आम्ही डोहा जेवण करायचं ठरवलं होतं. माझे सासरची लोकं, माझ्या माहेरची लोकं घरी आले होते आणि खेडला त्यावेळी मी पोस्टेड होते आणि ते फुलं लावलेला झोपाळा वगैरे केला होता, साडी वगैरे नेसून असं मी बसले होते त्या झोपाळ्यावर जस्ट, आणि एका राजकीय नेत्यांना अटक केल्याची बातमी आली आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक वाहनांवर करायला सुरुवात केली.
हायवे बंद झाला. मला जसा कंट्रोलचा कॉल आला की असं काहीतरी चाललंय, मी असं आता आता उठून, तर माझ्या घरचे मला, नाही नाही बस 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 बस, एकाच बाईने ओटी भरली आहे, किमान 5 जणींनी तरी भरू देत, म्हणजे आपलं हे आजचं रिच्युअल होईल. तर मला अजूनही माहिती आहे की त्या प्रसंगाचे जे फोटो आहेत, तर त्या फोटोमध्ये त्या बायका माझी ओटी भरतात आणि मी फोनवर हां ठीक आहे, इकडून हे करा तिकडून, आणि मी त्यांना सांगितलं लवकर लवकर भरा, लवकर 5 जणींनी काय करायचे ते लवकर लवकर करा. असं करून मी त्या 5 जणींकडून ओटी भरून घेतली. मीनवाईल फोर्स मागवला, माझ्या लोकांना तिथे केलं, मी देखील तिथे गेले आणि एक साधारण 9-1 वाजता ते सगळं आटपून सगळं क्लिअर झाल्यावर घरी आले तर सगळे पाहुणे वगैरे गेले होते. पण मग परत साडी नेसून मी एकटीच्याच माझे फोटो काढून घेतले, कारण हौस पण option होती. नव्हता. पण असं होतं, असं बऱ्याचदा होतं. घरात मुलांचे वाढदिवस असतील किंवा काहीही असेल, गणपती तर काय वगैरे असं काही आमच्यासाठी, म्हणजे पोलिसांना सार्वजनिक गणपती हाच त्यांचा गणपती म्हणायला हवा. तर या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आत्मविश्वास, डिसिप्लिन, स्वयंमूल्य किंवा तो डॅशिंगपणा जो असतो तो आधीच असावा लागतो का नंतर तो आपोआप येतो, काय असतं? थोडा असतो आणि थोडा डेव्हलप होतो. ओव्हर द पिरियड तुम्ही स्वतःला, तुम्ही देखील त्या सिच्युएशननुसार ग्रूम होत जाता. आणि तुम्हीच नाही, तुमची फॅमिली देखील ग्रूम होत जाते ना. की या सगळ्या गोष्टींसाठी, म्हणजे या गोष्टींसाठी अवेलेबल असणार आहे मी, नाही असणार आहे, काही गोष्टी त्यांचं ते करायला लागतात. आणि कॉन्फिडन्स म्हटला तर सुरुवातीला तो असतोच, पण नंतर ॲज यू फेस दोज चॅलेंजेस, तुम्ही जशा त्या सगळ्या परिस्थितीतून जाता, यू गेट इट. म्हणजे नवरात्रीच्या निमित्तानं बोलतोय म्हणून तुम्हाला उमगलेला नारी शक्तीचा किंवा स्त्री शक्तीचा खरा अर्थ काय? माझ्यासाठी तर म्हणजे आत्ता विथ प्रोफेशन तर अर्थातच दुर्गाच महत्त्वाची आहे. प्रत्येक जणीमध्ये आहे ती, आपल्या प्रत्येकीमध्ये आहे ती. फक्त काय होतं की आपल्यालाच त्याचा काहीतरी विसर पडतो. म्हणजे म्हटलं तर आपण दुर्गा आहोत, आपण सरस्वती आहोत, लक्ष्मी आहोत. बऱ्याच स्त्रिया कमवत असतात, पण तरी देखील घरातलं फायनान्शियल फ्रीडम त्यांना नसतं. आणून पगार देणं, त्याच्यात घरात काय खरेदी करायचं, मोठ्या खरेद्या अर्थातच, याचं स्वातंत्र्य त्यांना नसतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. नवरात्राच्या निमित्ताने आपण ह्या सगळ्या गोष्टी स्वतःला पुन्हा सांगण्याची आवश्यकता आहे की आय कॅन डू इट. आपण हे सगळं करू शकतो. आपणच नुसतं देवीची पूजा करणं हे नाही, तर ही देवी आपल्यामध्ये देखील आहे. तिचं देखील एक ह्या नवरात्रीच्या निमित्ताने स्वतःलाच भान झालं तरी देखील पुरेसं आहे. खूप छान संदेश आजच्या तरुण पिढीला तुम्ही दिला आहात आणि इथे आलात नवरात्रीच्या निमित्तानं. तुमचे अनुभव आणि तुमचे जे काही कारकीर्द आहे किंवा तुमचे हे सगळी वैशिष्ट्य गुण आम्हाला जाणून घ्यायला मिळाले आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर यासोबतच वेळ झाली आहे नवरात्री विशेष आम्ही दुर्गा या कार्यक्रमामध्ये आत्ता इथेच थांबण्याची. नमस्कार.